हर हर महादेव मित्रांनो. तर आज आपण प्रवास करतो आहे उज्जैन ते वेरावल. तर कालच्या 2 दिवसांमध्ये आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग तर यांचं दर्शन घेतलं. तर इथून आता आपला प्रवास सुरू होणार आहे मध्य प्रदेश ते गुजरात. तर आज आपण ट्रेनने प्रवास करतो आहे, ती आहे 19320 इंदोर ते वेरावल महामाना एक्सप्रेस. तर जवळपास 850 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. जर तुम्ही उज्जैन महाकालेश्वर दर्शनानंतर जर तुम्हाला सोमनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला जायचं असेल तर ही ट्रेन तुमच्यासाठी बेस्ट आहे. वीकली एक्सप्रेस आहे. फक्त मंगळवारी ही ट्रेन उज्जैन इंदोरवरून असते. तर इंदोरचा टायमिंगचा 10:30 वाजता आहे रात्री आणि उज्जैनला ही साधारण 11:15 वाजता येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30ला ही आपल्याला वेरावलला नेऊन सोडते. तर जवळपास 18 तासाचा आपला प्रवास असणार आहे, 850 किलोमीटरचा. तर या प्रवासाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. इंदोर कोचिवल्ली एक्सप्रेस. तर ही ट्रेन आपल्याकडे जाते सुपरफास्ट एक्सप्रेस. तर याच्यानंतर आपली ट्रेन येणार आहे 11:43ला. ऑन टाईम आहे आतापर्यंत. ही पण ऑन टाईमच आलेली आहे ट्रेन. तर जर तुम्ही आपल्या कोकणातून येत असाल तर या ट्रेनने तुम्ही उज्जैनला येऊ शकता. तर लास्ट टाईम आपण जी महाकालेश्वर दर्शनची व्हिडिओ बनवलेली तर ते आपण इंदोर कोचिवल्ली एक्सप्रेसनेच आलेलो. तर सकाळी पहाटे 4 वाजता कुडाळला येते आणि त्याच दिवशी रात्री 2 वाजता ही उज्जैनला पोचते. आणि आज मंगळवारी परत रिटर्न. ही वीकली एक्सप्रेस आहे. ऑन टाईम आपली ट्रेन आलेली आहे. इथे 11:40ची वेळ होती. तर 4 मिनटं अगोदर आलेले आहे. इकडे 5 मिनटाचा हॉल्ट आहे उज्जैनला. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे WAP. आणि LHB कोच जरा मस्त पडतं, जरा कम्फर्टेबल असेल. तर एक फर्स्ट AC असा, त्याच्यानंतर A1, सेकंड AC, थर्ड AC आणि हे असत आपले स्लीपर. तर आपला डबा असा S4. ऑन टाईम आपली ट्रेन आता निघालेली आहे उज्जैन जंक्शनवरून. तर या ट्रेनचे कमी स्टॉप आहेत. जवळपास इंदोरपासून आपण वेरावलपर्यंत बघितलं तर जवळपास 8 ते 9 स्टॉप आहेत. तर आपण आता मस्तपैकी आराम करणार आहोत. जरा तब्येत पण डाऊन आहे त्यामुळे आपण महाकालेश्वर उज्जैनची पण व्हिडिओ बनवली नाही. तर दर्शन फक्त घेतलं तर पण लगेच पटकन जाऊन शीघ्र दर्शन, कारण लाईनमध्ये राहण्या एवढे ताकद नव्हती. खूप तब्येत डाऊन होती. तर त्यावेळी आपण 2 दिवस पूर्ण आराम केला उज्जैनला. तर पुढचं आपलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. तर त्यासाठी आपण वेरावलला इथून आता जाणार आहे. 19320 इंदोर ते वेरावल महामाना एक्सप्रेस. या ट्रेनच्या स्लीपर कोचचं तिकीट आहे 500 रुपये आणि थर्ड ACचं तिकीट आहे 1350 रुपये. तर ही आपली बजेट यात्रा असल्यामुळे आपण यावेळी प्रवास करतो आहे स्लीपरने. तर ही ट्रेन रात्री 11:15 वाजता उज्जैनवरून निघते. तर रात्री आता आपल्याला रतलाम आणि गोध्रा जंक्शन क्रॉस होणार आहे. तर रतलाम 1:30चा टाईम आहे आणि गोध्रा जंक्शन आहे पहाटे 4:30 वाजता. तर आपण आता आराम करू. आपण डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटू अहमदाबाद जंक्शनमध्ये, जे 7:30 वाजता येणार आहे सकाळी. या ट्रेनला स्टॉप खूप कमी आहे आणि ही त्यामुळे सुपरफास्ट ट्रेन आहे. गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळचे 7:45 वाजलेत आणि आपण आता अहमदाबाद जंक्शनच्या पाठीमागे आहोत. 7:55ची वेळ होती आणि त्याच्या आधीच आपण बिफोर टाईम अहमदाबाद जंक्शनला पोचलो आहे. अहमदाबाद जंक्शनला पोचलो आहे आणि अहमदाबाद जंक्शन हे गुजरातमधील एक मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाचं हे मुख्य स्टेशन आहे. त्यासोबत या ठिकाणाहून खूप सारे ट्रेन निघतात. जवळपास 50 ते 55 ट्रेन या ठिकाणाहून निघतात आणि 200 ते 250 ट्रेन या ठिकाणी हॉल्टसाठी थांबतात. जवळपास 9 प्लॅटफॉर्म आहेत आणि आपला देखील प्लॅटफॉर्म राईट साईडला लागलेला आहे आणि आपण आहोत लेफ्ट साईडच्या विंडोकडे.
तर याच्यानंतरचा जो आपला स्टॉप असणार आहे तो असणार आहे सुरेंद्रनगरचे 10 वाजता येणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आता नाश्त्यासाठी थोडंसं उतरणार आहोत. अहमदाबाद जंक्शनला पोचलो तर प्लॅटफॉर्म नंबर 4वर गाडी आपली लागलेली असा आणि ऑन टाईम असा 8 वाजता पोचलेली. ऑन टाईम असा 8 वाजता पोचली आहे. तर जरा आता इकडे नाश्ता करून घेतो. तर या ठिकाणी आपल्याला समोसे वगैरे पोहे वगैरे मिळतात. 10 मिनटाच्या हॉल्टनंतर आपण आता निघालो अहमदाबाद जंक्शनवरून. तर इकडून आता आपण राजकोट आणि गांधीधाम साईडने जाणारा जो ट्रॅक असा तर त्या रूटला आपण जाणार आहोत. इकडून जयपूरला देखील एक ट्रॅक जाता. तर अहमदाबाद जंक्शन या मोठा असल्यामुळे खूप लोक चढली परत उतारली, कारण सकाळचा ह्या पहिला स्टेशन असा. रात्री आपल्या रतलाम जंक्शन आणि गोधरा जंक्शन क्रॉस झालेली होती. तर त्या ठिकाणी कोण उतरले चढली काही कल्पना नाही, कारण मी झोपलेलं आहे. पण आता इकडून आपण मस्तपैकी गुजरातमधलं व्ह्यू बघतेलो. बघूया, मी पहिल्यांदाच गुजरातमध्ये येईल आहे, त्यामुळे इकडचे कशी कंडिशन असा का असा तर ती आता बघूक मिळते आपल्याला. 9:50 झाले आहेत आणि आपण पोचलो सुरेंद्रनगर जंक्शनला. तर हा एक जंक्शन असा आणि इकडून भावनगरला जाणारी एक लाईन वेगळी होता आणि आपण जाणार आहोत गांधीधाम आपण जाणार आहोत वेरावल ते ओखा साईडला. तर पुढच्या स्टेशनला म्हणजे राजकोट वगैरे आहेत, तिकडून आपली ओखाची लाईन देखील वेगळी होती. तर ते पुढच्या स्टेशनला बघू. तर या ठिकाणी आपण नाश्ता बघणार होतो, पण नाश्त्यासाठी पण काही व्यवस्था दिसत नाही इकडे. पण काय मिळालं तर आपण खाऊन घेतलो. वातावरण तर एकदम ढगाळ असा, पावसाची चिन्ह दिसतातच. बघूया पाऊस येईल तर परत आणि कंटाळू. पण एकंदर वातावरण बघता जो प्रवासाचा मूड आहे तो पूर्ण एकदम गेलेलो असा. जरा ऊन असलं असतं तर अजून मजा येते प्रवासात. अर्धो तास वेट केल्यानंतर तर आपली ट्रेन निघाली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1वर थांबलेली सुरेंद्रनगरच्या. इकडे बघितलं तर स्टेशनच्या रिनोव्हेशनचं काम सुरू असा आणि ह्या बघितलं की आमका कोकण रेल्वेच्या आमच्या स्टेशनची आठवण येतं. इकडे बघा सगळीकडे मस्तपैकी अशी शेड वगैरे असेल, बसाक वगैरे प्रॉपर जागा आणि त्याच्यानंतर खाली टाईल्सचं वगैरे सगळं म्हणजे पूर्ण स्टेशनचंच रिनोव्हेशन करतात. आपल्या कोकण रेल्वेवर कसली अशी स्टेशनं होतेली काय माहिती. इकडे ट्रेनची पण फ्रिक्वेन्सी जास्त नाही या साईडला, भावनगर त्याच्यानंतर आपल्या वेरावल साईडला. तरी पण स्टेशनं मात्र एकदम चकाचक दिसतात. दुपारचे 12 वाजलेत आणि आपण इलो आता गुजरातमधल्या अजून एक मोठ्या स्टेशनवर राजकोटमध्ये. तरी आपण गुजरातमधला एक प्रसिद्ध असा स्टेशन असा राजकोट जंक्शन. तर ह्या ट्रेनचं टायमिंग 12:15 होतो आणि आपण पोचलो 12 वाजता, म्हणजे 15 मिनिट आपण लवकर असो. त्यामुळे हे पण मग वाटतं आपल्या 15 ते 20 मिनटं हॉल्ट भेटलो आहे. तर इकडून आता आपली एक जो ट्रॅक असा तो जाता ओखा द्वारका या साईडला आणि एक ट्रॅक जाता जुनागड मार्गे वेरावल. तर आपण चाललो वेरावल साईडला. आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये या ठिकाणी सोमनाथ सोबत
नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि द्वारका ज्या आपल्या 4 गावांपैकी एक असा, तर तिकडे देखील आपण दर्शनासाठी जातलो या यात्रेमध्ये. त्यामुळे आपल्या परत रिटर्न येताना राजकोटवरूनच यायचं असं. स्टेशन तर एकदम सॉलिड असं, भन्नाट एकदम भारी, डिझायनिंग वगैरे क्लिनिंग वगैरे एकदम चकाचकमध्ये असं. एकूण 7 प्लॅटफॉर्म असतात या ठिकाणी आणि 11 ट्रेन असतात या राजकोट जंक्शनवरून निघतात आणि जवळपास 80 ते 82 ट्रेन या ठिकाणी हॉल्टसाठी थांबतात. खूप सारे पॅसेंजर या ठिकाणाहून प्रवास करतात. स्टेशन पण एकदम भारी दिसतात, फुल एकदम चकाचकमध्ये या ठिकाणी बहुतेक सारे सोयीसुविधा असतात. राजकोट नंतरचा स्टॉप असा आहे भक्तिनगर म्हणून. तर या ठिकाणी आपल्या क्रॉसिंग लागला. आत्तापर्यंतच्या प्रवासात पहिलाच क्रॉसिंग लागला आणि इकडे जास्त करून मालगाडीच जातात. अगदी कोकण रेल्वेवर इल्यासारखे वाटलं, कारण इकडे सगळीकडे डबल ट्रॅक आणि इलेक्ट्रिफिकेशन झाला तरी पण ह्या अजून एकच सिंगल ट्रॅकच असं वाटतं. सकाळपासून मी गुजरातमध्ये प्रवास करतो आहे, तर इकडे सगळीकडे पूर्ण प्लेनच एरिया दिसतो आणि सगळीकडे पूर्ण कापसाची शेती असा. पण मध्येच हे आपल्याला डोंगर रांग बघून मिळाले. तर माझं एक असं कुतूल म्हणून मी मॅप ओपन केलं आहे, गुगल मॅप, आणि त्याच्यावर बघितलं की नक्की हे कुठले डोंगर असतात. तर म्हणजे बघून मला एकदम पूर्ण शॉकच झालो, कारण या ठिकाणी तुम्ही मॅपवर बघितलं असतं गिरनार पर्वतरांगा असतात आणि जस्ट आपण आता वडाळ जंक्शन क्रॉस केला. तर जर तुमका या ठिकाणी गिरनाराला यायचं असेल तर आता याच्या पुढचा जर स्टेशन असं जुनागड, तर त्या ठिकाणी आपल्याला उतरायचा लागतं. गुजरातमधल्या अजून एका प्रसिद्ध रेल्वे स्टेशनवर येतं जुनागड जंक्शन. तर बहुतेक जणांना माहिती असतात, खूप जणांनी या रेल्वे जंक्शनवरून प्रवास केल्याने असतो, कारण गिर अभयारण्य आणि गिरनार पर्वतावर जाऊसाठी तुमका या ठिकाणी उतरायचं लागतं. नियरेस्ट आपला ह्या रेल्वे स्टेशन असा. तर खूप भारी वाटतं या प्रवासात आणि स्टेशन तर एकदम सामसूम असा. आणि आमची ट्रेन पण आता बहुतेक खाली झालेली असा. पण बहुतेक जर कोण या ठिकाणी इले असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इकडे बघा संपूर्ण ट्रेन या ठिकाणी खाली झालेली असं, कारण खूप पॅसेंजर गिरनार पर्वत आणि गिर अभयारण्य जाण्यासाठी इकडे होतात. आणि आपण ऑन टाईम निघालो. मला वाटलेलं की आपलं सिंगल ट्रॅक असतात त्यामुळे लेट होईल ट्रेन, आणि ट्रेन ऑन टाईम येणे आणि ऑन टाईम इकडून आता डिपार्ट होतो. हा आपला लास्ट स्टेशन, सेकंड लास्ट स्टेशन असा. त्याच्यानंतर आपला लास्ट स्टेशन असा वेरावल, ज्याचं टाईम 4 वाजता लागतो का. पण जर लवकर पोचली तर टाईम कवर केल्यानंतर लवकर पोचण्याचे चान्सेस असतात. तर बघूया आता किती वाजता आपण वेरावल जंक्शनला पोचतो. फायनली मित्रांनो आपण पोचलो आता आपल्या डेस्टिनेशनवर, म्हणजे वेरावलला. तर ह्या ट्रेनचा लास्ट स्टॉप असा. आणि एक खरोखर म्हणजे भारी गोष्ट ती की वेरावलला या ट्रेनचा टाईम असा 4:30 आणि आपण पोचलो 3:30 वाजता. जवळपास 1 तास लेट. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ह्या पहिल्यांदाच असं होतं की मी एखाद्या स्टेशनवर 1 तास लवकर पोचले. लेट होता 1 तास, 2 तास, 3 तास त्या बघितले आणि ते नेहमीच होता लेट. पण लवकर 1 तास पोचले हे पहिल्यांदाच. खूप भारी वाटलं एकदम. आणि प्रवास पण एकदम भारी झालो आणि आपलं 16 तासाचा प्रवास हे 15 तासात झालेलो असा. आणि खूप कमी पॅसेंजर हैसर उतरले. बहुतेक पॅसेंजर होते ते जुनागड रेल्वे स्टेशनला तिकडे उतरले, पण या ठिकाणी कमी होते. पण चला बाय बाय इंदोर वेरावल एक्सप्रेस.
तर आपण आता चाललो सोमनाथ मंदिराजवळ. तर खूप भारी प्रवास होतो एकदम. शक्यतो मी जास्त आराम करतच इले, मधले एकदम थोडासा शूट काढत इले. आणि असा छोटासा जंक्शन वाटतं, एवढे मोठा असं काय वाटत नाही जंक्शन असल्यासारखं. पण आपल्याकडून पण या ठिकाणी बहुतेक सारे ट्रेन येतात. तर आत्ताचे 3:20 झाले आहेत आणि आपण पोचलो वेरावल जंक्शनला. तर बाहेर गेल्यानंतर तुमका या ठिकाणी रिनोव्हेशनचं काम सुरू असतं आणि इकडे तुमका रिक्षा, शेअर रिक्षा, त्यानंतर बसेस वगैरे सगळं मिळतं सोमनाथला जाऊसाठी. तर पुढच्या भागात मित्रांनो आपण दर्शन घेतलं सोमनाथ मंदिरामध्ये, जे आपला 8व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होतं ना. तर पुढची व्हिडिओ नक्की बघा, सर्व माहिती आपण तुमका देणार. तर आपला चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा.